राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे TNN चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, स्वप्नील भाऊ अंबुरे यांनी 5 तारखेला मी व्हिडिओ देणार होतो, परंतु काही कारणास्तव मी देऊ शकलो नाही. त्या अनुषंगाने स्वप्नील भाऊ हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी स्पेशली आज दुपारी देत आहे. कारण मी केव्हाही संदेश आपले जे येतात ते 10:30 ते 11च्या मध्यंतरी येतात, परंतु बहुतेक शेतकऱ्यांची फोन करून चौकशी होत असल्या कारणानं त्यांना हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गेवराई तालुक्यामधून जे बापूराव ज्ञानदेव शेळके जे आहेत यांनीही फार चौकशी केली, कारण गेवराई परिसरामध्ये पावसाचं अत्यल्प प्रमाण आहे. बरेचशा ठिकाणी पेरण्या सुद्धा राहिलेल्या आहेत. तेव्हा त्यांना शेळके भाऊंना सांगू इच्छितो की त्यांच्याकडं गेवराईला 7 तारखेला चांगला जोरदार पाऊस होणार आहे. तसंच त्यापूर्वी आज सायंकाळी सुद्धा मध्यम स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा असा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा वैजापूर आहे, गंगापूर आहे, या भागामध्ये चांगला पाऊस होईल. जालना या परिसरामध्ये सर्वसाधारण रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे. त्याच अनुषंगानं जो काही परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, मानवत, पाथरी या भागामध्ये सायंकाळी एक चांगला साधारण पाऊस होईल. परंतु पालम आहे, पूर्णा आहे, गंगाखेड आहे, वसमत आहे, या भागामध्ये अद्यापही समाधानकारक काही भागामध्ये पेरणी योग्य असा सुद्धा पाऊस झालेला नसल्या कारणानं त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज सायंकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पूर्णा, वसमत, गंगाखेड या परिसरामध्ये होईल. परंतु 7 तारखेला सकाळी 9 वाजेच्या नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही वसमत आहे, गंगाखेड आहे, पूर्णा आहे, या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे. तसंच जिंतूर परभणी तालुका मध्ये जे पेडगाव आहे तिथले देशमुख साहेबांनी सुद्धा विचारणा केल्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की पेडगावला सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. तसंच जिंतूर या परिसरामध्ये सुद्धा आज आणि उद्या 2 दिवस एक तुरळक प्रमाणामध्ये साधारण पाऊस होणार आहे. तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आकडा बाळापूर आहे, हिंगोली आहे, त्यानंतर पुसद या परिसरामध्ये चांगला पाऊस होणार आहे. तसंच पलीकडचा जो काही परिसर आहे बुलढाणा वगैरे, अकोला, अकोट या परिसरामध्ये सुद्धा साधारण पाऊस आहे. यवतमाळ वगैरे पूर्व विदर्भातला जो काही परिसर असेल ढगाळ वातावरण राहील व तुरळक हलका मध्यम स्वरूपाचा असा पाऊस त्या भागामध्ये होणार आहे. परंतु 7 तारखेला खामगाव या परिसरामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच जो काही रिसोड, मेहकर वगैरे लोणार परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल. असं जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन वगैरे जो काही परिसर आहे, भोकरदन असेल, जालना जिल्हा असेल, त्या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा वगैरे जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा तुरळक आणि हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. परंतु हा पाऊस तसंच जो काही खानदेश आहे या खानदेशमध्ये चाळीसगाव, धुळे वगैरे जो परिसर आहे या परिसरामध्ये 7 तारखेला चांगला पाऊस होईल. परंतु या पावसाची सर्वात मोठी जोरदार जी काही पूर परिस्थिती निर्माण होईल अशी जी परिस्थिती जन्य जी पावसाची स्थिती आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. पुणे आहे, आळंदी आहे, अहिल्यानगरचा जो काही भाग आहे अहिल्यानगर मध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. अहिल्यानगरच्या बाजूला जो संगमनेर वगैरे जो परिसर आहे संगमनेर मध्ये सुद्धा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर नाशिक या भागामध्ये फार जोरदार आणि मुसळधार अशा पावसाला येणाऱ्या उद्याच्या 7 तारखेपर्यंत जोर राहणार आहे. तसंच मुंबई महानगरामध्ये सुद्धा फारच तुफान पाऊस असा पडत आहे. परंतु या पावसाला आता एक विश्रांती स्वरूपाचा म्हणजे खंड स्वरूपाचा प्रवास उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेपासून होणार आहे. कारण मागच्या संदेशमध्ये दिलं होतं की 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. त्याच अनुषंगाने हा संदेश मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे की उद्याच्या 8 तारखेपासून आपल्याकडे या पावसाला खंड स्वरूपाचा अशा पद्धतीचा पाऊस होईल आणि पावसाला थोडासा अल्प प्रमाणामध्ये काही भागामध्ये पडू शकतो आणि काही भागामध्ये याची चांगलीच उघाड येणाऱ्या या पुढील आठवड्यामध्ये आपल्याला समोर जावं लागेल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, अजूनही यामध्ये काही बदल होत असेल तर तो मी या पुढचा जो संदेश आहे तो लवकरच तुम्हाला एक 8 ते 9 तारखेला तुमच्यापर्यंत देईल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.